ते काय न केल्याने पितृदोष होतो काय म्हणजे आपल्या जे माणूस गेल्यानंतर जो 10वा 12वा दिवस आहे तो करावा, ते काही लोक नाही करत. म्हणजे फक्त जाऊन ते स्मशानविधी म्हणजे जो अग्नी वगैरे देऊन आल्यानंतरचा जो आपण 10वा 12वा दिवस करतो, त्याच्यात 12व्या दिवशी पिंडदान वगैरे, 10व्या दिवशी इकडे शिवाजी पार्क किंवा कुठल्या तरी एका ठिकाणी जाऊन लोक करतात. ते त्या काही गोष्टी करत नाहीत लोक. आजकाल भरपूर जण आहेत की आम्हाला ते नाही करायचं, आमचा त्याच्यावरती काही विश्वास नाही आहे. पण गरुड पुराण कधीतरी वाचलं तर जर तुम्हाला ते वाचण्यात तेवढं हे असेल, म्हणजे तुम्ही घाबरत नसाल, तर ते गरुड पुराण कधीतरी वाचलं नॉर्मल किंवा जरी यूट्यूबला ऐकलं तरी तुम्हाला समजून जाईल की हे काय गोष्ट आहे. ही गोष्ट आहे भरपूर मोठी. म्हणजे खूप कमी वेळ म्हणजे जास्ती वेळ लागेल सांगायला की ही गोष्ट काय आहे. पण त्यापेक्षा जर तुम्ही कधी गरुड पुराण वाचलत किंवा जरी कुठे काही हे लिहिलं तर तुम्हाला समजून जाईल. पण ते खूप त्याच्यात कठीण कठीण गोष्टी आहेत. जर त्याची मेंटली स्ट्रॉंग असेल तर त्यानेच वाचलेलं बरं असं मला वाटतं. काय आहे गरुड पुराणामध्ये आहे का? गरुड पुराणामध्ये हेच आहे की माणूस मेल्यानंतर त्याचं काय होतं. तो पहिल्या दिवशी तुम्ही अग्नी दिल्यापासून शेवटच्या 12व्या 13व्या दिवसापर्यंत जी काही प्रोसेस प्रक्रिया आहे तर ते काय आहे, म्हणजे देहाचं काय होतं त्या गोष्टी आहेत. तर त्या गोष्टी काही लोकांना त्या म्हणजे जर मेंटली स्ट्रॉंग असेल तर तोही करू शकेल, पण ते अर्ध वाचून पण काही काही लोक नंतर सोडून देतात. म्हणून आम्ही सांगतो की जर तुम्हाला तेवढं तुम्ही स्ट्रॉंग असाल मनाने तर ते वाचा आणि समजून घ्या की त्याच्यात बाबा काय आहे, मनुष्य देह गेल्यानंतर काय होतं, हे 9वा 10वा दिवस आपण करतो तेव्हा ते काय होतं. एक थोडक्यात म्हणे मी एक गोष्ट अशी सांगेन की मी असं वाचलेलं कुठेतरी की माणूस गेल्यानंतर यम येऊन त्या देहाला घेऊन जातो, मृत आत्म्याला वरती, आणि त्याला दाखवतो की तू काय कर्म केली आहेस ती बघ, आणि त्याच्यानंतर परत खालती सोडून देतो. तो 10व्या दिवसापर्यंत तो इथेच असतो. आणि जर तुम्ही 10वा 12वा दिवस केला नाही तर ह्याला मोक्ष नाही मिळत, मग तो तुम्हाला त्रासच होतो ना. म्हणजे 10वा दिवस केल्यानंतर तुम्ही एका वेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही हळूहळू ते स्टेप बाय स्टेप तिकडे त्या मोक्षाच्या दिशेने तुमची वाटचाल चालू होते, म्हणजे गेलेल्या माणसाची. ते जर तुम्ही केलंच नाही तर तो तुम्हाला खाली त्रासच देणार ना. हे थोडक्यात सांगितलं, ते पूर्ण त्याच्यात डिटेलमध्ये आहे. हे सगळं गुरुकुलमध्ये आणि हे सगळं शिकवलं जातं. हो. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण व्हिडिओ पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.